आंध्र प्रदेशमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आणि याच्यामध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी ठार झालेली आहे। तो सुकमा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता। तरुण वयातच तो माओवादी संघटनेमध्ये सामील झाला आणि कमांडर बनला। 2013 मध्ये छत्तीसगडमधील दरभा व्हॅली हत्याकांडात सुद्धा तो मुख्य सूत्रधार होता, ज्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह 27 जणांचा मृत्यू झालेला। अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेडुमिली भागामध्ये चकमक झालेली आहे। चकमकीनंतर परिसरामध्ये शोध मोहीम अजूनही सुरू आहे। या घटनास्थळावरून काही शस्त्र, दारुगोळा जप्त केलेला आहे। ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या केलं जात आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, 6 नक्षलवाद्यांचा तर खात्मा झालेला आहे, ओळख पटवली जाते, पण आता या घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे? शोध मोहिमेदरम्यान आणखी काही बाबी हाती लागल्यात का? अगदीच या सगळ्या संदर्भामध्ये आता शोध मोहीम सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा हे अनेक दिवसापासून त्याच्यावरती शोध मोहीम सुरू होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने या संदर्भामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे की 2026 पर्यंत देशातील पूर्ण नक्षलवाद जो आहे तो संपुष्टात येईल आणि आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या बॉर्डरवरती अल्लुरी सीताराम जो जिल्हा आहे त्या भागामध्ये एक जंगलाचा परिसर आहे, त्यामध्ये हे सगळे लपून बसले होते। अलीकडच्या काळामध्ये अनेक सिनियर जे केडरचे नक्षलवादी आहेत त्यांनी शरण पत्करलं होतं, त्यामुळं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र माडवी हिडमा जो होता हा लपून बसलेला होता, छत्तीसगड मधला आहे आणि त्यांची जी बटालियन आहे त्याच्यातील 1 नंबरचा हा घातक आणि हल्ला करणारा युनिटचा प्रमुख होता म्हणून ओळखलं जातं। सीपीआय माओवादी सेंट्रल कमिटीचा सगळ्यात युवा सदस्य म्हणून पाहिलं जायचं त्याच्याकडे। त्याची पत्नीही सोबत होती। त्याच्यावरती 1 कोटीच्या आसपास मोठा इनाम देखील ठेवण्यात आला होता। त्याचं खरं नाव संतोष असं होतं आणि त्याची पत्नी जी होती तिला राजे म्हणायचे किंवा राजाक्का म्हणून देखील तिला म्हटलं जायचं। ती मोठ्या प्रमाणात या सगळ्या संदर्भामध्ये हल्ले करण्याच्या मध्ये त्याची मदत केली जायची। याचे जर हल्ले जर आपण पाहिले तर 2010चा दत्तेवाडा हल्ला त्याच्यामध्ये 100 अगदी, आणि त्याच्यामुळे नक्षलवाद्यांना ठार करणं ही एक मोठी कामगिरी आपल्या सगळ्या जवानांची म्हणावी लागेल।